अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी दंड ठोठावलेत। तब्बल 125 कोटी रुपये कसे खर्च करण्यात आले। भुजबळांच्या बेनामी मालमत्तांचा दाखलाच अंजली दमानी यांनी पत्रकार परिषदेत दिला। मुंबईतील मरीन लाईन्स भागातील मालमत्तेसह नाशिक, लोणावळा आणि इतर भागातील मालमत्तेचा संदर्भही दमानी यांनी दिलेला आहे। मुख्यमंत्री यावर काय कारवाई करणार असा सवाल त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला। 125 कोटी रुपये कसे कसे गेले, त्या व्यतिरिक्त त्यांची बेनामी प्रॉपर्टी किती आहे। आता जसं मी म्हटलं की अल जबरिया कोर्ट नावाचं अख्खच्या अख्खं मरीन लाईन्सला बिल्डिंगच्या बिल्डिंग आहे आणि अशा अफाट प्रॉपर्टीज, मग त्यांची नाशिकची असो, लोणावळ्याची असो, त्यांचा बांद्र्याचा फ्लॅट्स असो, या सगळ्या गोष्टी डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्स वेगळ्या केसेस आहेत आणि ही बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट खाली केलेली जी केस आहे ती अतिशय गंभीर आहे, कम्प्लिटली फिट आहे फॉर ऍक्शन। पण आता फडणवीस त्यांच्यावर कारवाई करणार की नाही, मंत्रिपदावर हक्कलपट्टी करणार की नाही, त्यांना सातपुडा बंगला जो आता मिळणार आहे त्याच्यावर स्थगिती येते की नाही, या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष ठेवून आहे।